हॅलो फ्रेंड्स, मी आहे विद्या साळुंके. आपल्या ॲबॅकस क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की फाउंडेशन लेवल फर्स्ट. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बेसिक किट कसं यूज करायचं हे पाहिलं होतं आणि आपण 1 डिजिट नंबर कसे म्हणजे ॲड आणि लेस कसे करायचे ते पाहिलेले होते. तर आज पहिल्यांदा आपण 1 आणि 2 डिजिट नंबर परत एकदा बघूया. बघा, हे ॲबॅकस किट, हे हाऊसिंग पॉईंट वगैरे आपण पाहिलेले होते. हा जो सेंटरचा पॉईंट आहे तो ती असते युनिट व्हॅल्यू. बघा अजून एकदा, ॲड 1 लेस 1, ॲड 2 लेस 2, ॲड 3 लेस 3, ॲड 4 लेस 4, ॲड 5 लेस 5, ॲड 6 लेस 6, ॲड 7 लेस 7, ॲड 8 लेस 8, ॲड 9 लेस 9. ठीक आहे. आता हे जे असतं 2 डिजिट नंबर, तो ॲड 10 लेस 10, ॲड 20 लेस 20, ॲड 30 लेस 30, ॲड 40 लेस 40, ॲड 50 लेस 50, ॲड 60 लेस 60, ॲड 70 लेस 70, ॲड 80 लेस 80, ॲड 90 लेस 90. हे झाले 2 डिजिट नंबरपर्यंत. ठीक आहे. तर बघा, आता ही फाउंडेशन लेवल, तर कुठल्या मुलांनी फाउंडेशन लेवल करायला पाहिजे. आता जे 5 ते 7 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत किंवा जे आता मोठ्या गटातून जे पहिली किंवा आता दुसरीत जाणारी मुलं, हे मुलं फाउंडेशन लेवल करू शकतात. आता बघा, इथं क्वेश्चन आहे. आता हे जे आहे तो किटवरचा हा सेंटरचा हाऊसिंग पॉईंट आहे. हे युनिट व्हॅल्यू आणि हे 10 व्हॅल्यू. आता हे मुलांना समजण्यासाठी असे आपण पिक्चर देतो आणि त्याच्यावरून हे काउंटिंग करून मुलं करतात. मग एकदा हे मुलांना परफेक्ट झालं ना, ते मग लेवल वाईज मुलं सोडवू शकतात. आता बघा, पहिला युनिट, आता टोटल किती आहे ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 बिट्स. ठीक आहे. 10 बिट्समध्ये आता टेन्स किती असणार आहेत इथे? आता बघा, 1 असणार आहे आणि हे 0. जसं की आता किटवरती तुम्ही बघू शकता. आता 10 कसं म्हणतो आपण? ॲड 10. तर बघा, हे 1 आणि इकडचा 0. मग हे मुलं इथं कसं काढणार? बीस हा 10चा 1 आणि ही 0 ॲज इट इज असं ठेवतात. ठीक आहे. आता पुढे बघा, आणि सेकंड पिक्चर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता इथे 11 आहे. आता इथं तुम्ही बीट्स बघू शकता. इथं 10चा 1 आणि युनिटचा 1 झाले 11. आता हे मुलं असं राईट डाऊन करू शकतात. आता इथे बघा, 10चा 1 11चं 1 झालं. पुढे बघा, नेक्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता 12मध्ये टेन्स किती असतात? 1 टेन्स आणि युनिट 2. बघा इथं 1 10 आणि युनिट 2, म्हणजे इथं 1 आणि हे 2. आता हे ड्रॉ करणार मुलं. 10चा 1, युनिटचे 2.